चालून ठेवा एक मिनिट. सह्याद्रीच्या तळ्याखोऱ्यातून आणि महाराष्ट्राच्या मातीतून अनेक रत्नांचा जन्म झाला. त्या रत्नांच्या कार्यकर्तृत्वाने महाराष्ट्र भाग्यवान ठरला. या महाराष्ट्रावर डच, फ्रेंच, पोर्तुगीज, मुस्लिम राज्यकर्त्यांची अधिसत्ता होती आणि मराठ्यांचा महाराष्ट्र या परकीय राज्यसत्तेचा गुलाम होता. आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस आदिलशाह, निजामशाह, मुघल यांच्याकडे गुलाम होता, नोकर होता, चाकर होता. त्यांनी दिलेल्या वचनावर वतनदार होता. मला ही मराठ्यांची गुलामी कसली पडत नव्हती आणि मनातल्या मनात ती झुरत होती, अस्थिर होती. उत्तरेस मुघल राजवट, दक्षिणेस निजाम राजवट, आजूबाजूला आदिलशाह, कुतुबशाह यांचं साम्राज्य पसरलं होतं. या मराठ्यांची राजवट कुठे दिसत नव्हती. महाराष्ट्राचे शूर सरदार या परकीय राजवटीत स्वतःचा जीव पणाला लावत होते. भाकरीसाठी तळ हातावर शिर घेऊन कधी आदिलशाहसाठी तर कधी निजामशाहसाठी स्वतःच्या सगळ्या सैन्याबरोबर युद्ध करत होते, रक्तपात करत होते आणि यालाच मराठे पराक्रम समजत होते. माझे वडील लखुजी जाधव हे निजामशाहकडे जहागिरी सांभाळत होते. माझे पती शहाजीराजे भोसले हे आदिलशाहची जहागिरी सांभाळत होते. महाराष्ट्राचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं आता अस्मितेचं झालं होतं. आणि अशातच 31 फेब्रुवारी 1630 साली शिवनेरीवर महाराष्ट्राच्या दैनिकव्यापार संस्कृतीला चार नाकाऱ्या छत्रपतींचा जन्म झाला. विजय असो, विजय असो, विजय असो. माझ्या मनात खलबलणारा लावा शिवाच्या रूपानं बाहेर आला आणि महाराष्ट्राच्या मातीत स्वराज्याची मराठी माणसाच्या अस्मितेची लढाई सुरू झाली. शिवा हळूहळू पुन्हा उजागला. त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याची राई, त्याचा स्वाभिमानी बाणा, त्याचं लहानपणीचं युद्ध कौशल्य, त्याचं भाषेवरचं प्रभुत्व हे सर्व गुण पाहता माझ्या मनातलं स्वराज्य लवकरच पूर्णत्वास येईल याची मला खात्री पटली. शिवा 8 वर्षाचा असताना आपल्या पित्यासोबत आदिलशाहच्या दरबारात गेला. शहाजीराजांनी आदिलशाहला 3 वेळा वाकून मुजरा केला. पिता शहाजीराजांनी शिवाला आदिलशाहला मुजरा करायला सांगितला, परंतु शिवाने मुजरा न करता रागाने दरबारातून निघून गेला. हा प्रसंग शहाजीराजांनी मला सांगितला. तेव्हा माझे संस्कार आता आकार घेत आहे याची मला जाणीव झाली. मी पुण्याच्या डोंगर कपारीत कांदा भाकर खाऊन स्वाभिमानाने जगणाऱ्या वेगवेगळ्या जातीच्या पोरांची गुण मारली. कुणी बेरड, कुणी राऊशी, कुणी नावी, कुणी मुस्लिम, कुणी महार, कुणी साऱ्या 17 लोक जातींना जवळ केलं. ज्यांना जुलूम सहन करावं लागत आहे अशी हीन जातीची माणसं, हाडामासाची माणसं त्यांचं मन वळवण्याचं कार्य हाती घेतलं. त्यांना स्वराज्य स्थापनेसाठी मरायला तयार केलं. साऱ्या मावळ भागातल्या आडाणी मावळ्यांची मी मासायची. म्हणजे तुम्ही मला ओळखलं नाही. मी स्वराज्य संकल्पिका शिवरायांची आऊसाहेब मावळ्यांची मासाहेब आणि तुमची विजय असो, विजय असो, विजय असो. जिजामाता शहाजी भोसले या 17 पगड जातींच्या मावळ्यांनी माझा हुकूम कानावर बोलला. त्यापैकी कानाची नोंद झाली. नकली शिवावरून शत्रूच्या हातून हातना करून घेणारे शिवा काशी, हवाई ठेवून शाह दाखवणारे आणि खिंड पार करणारे बाजीप्रभू देशपांडे, तर अफजल खानाच्या भेटी प्रसंगी कृष्ण भास्कर कुलकर्णीच्या हल्ल्यातून शिवरायांना वाचवणारे जीवा महाले. माझ्या प्रेमापोटी
हे देतो राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो शिवाजी महाराजांचा विजय असो स्वराज्यातील स्त्रियांच्या अब्रूबाबतीत, तिच्या इज्जतीबाबतीत शिवास कठोर शिक्षा सुनावण्याचा निपुण अधिकार दिला. एक प्रसंग रांजणगावच्या वतनदार पाटलाने गरीब शेतकऱ्याच्या कर्णात मोहिला दिवसा डवऱ्या सर्वांसमक्ष तिला उचलून नेले. तिच्यावर अतिप्रसंग केला, बलात्कार केला. ही बातमी शिवास समजताच माझ्या शिवाने त्या पाटलाच्या कुस्त्या आवरल्या. त्याला पुन्हा सर्वांसमक्ष त्याचे हातपाय छाटले. त्याला आयुष्यभर आजूबाजूला ठेवलं. असा महाराष्ट्रातील आई बहिणीची आबरू राखणारा पाटलाचा आम्ही स्वराज्य राज्य. केवळ राजा नाही तर महाराष्ट्राला भयभीत बनवून त्याला घडवला. ओ ब्राह्मण प्रतिपालक नाही, बहुजन प्रतिपालक राज्याचा जन्म राजाने घडवला. उद्घोषण नकाशिका नाही नव्हे साक्षात अशा प्रकरणांना एक छत्रपती संभाजी केले. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो केवळ तुमच्यासाठी